बार्बाडोसच्या धर्तीवर तिरंगा फहरवल्यानंतर आता टीम इंडिया पहिल्यांदा मुंबईत दाखल होते आणि भव्य स्वागतची तयारी जी आहे ती मुंबईमध्ये करण्यात आलेली आहे। आणि मुख्यतः MCA कडनं काय काय तयारी करण्यात आलेली आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी MCAचे सेक्रेटरी अजिंक्य नाईक आहे। सर स्वागत आहे NDTV मराठीमध्ये। जोश तर खूप दिसतोय, जोश हाय दिसतोय, काय काय तयारी आहे आणि कशा स्वरूपाचं स्वागत असणार आहे? आज आम्हाला एक BCCIने चांगली अपॉर्च्युनिटी दिली आहे की इंडियन टीमला होस्ट करण्यासाठी, तर खास करून त्यांचा आम्ही धन्यवाद करू माननीय जयश्री शहाजींचं। आणि तयारी म्हणजे NCPAवरनं ही जी मिरवणूक सुरू होईल ती वानखेडे स्टेडियमवर येईल। वानखेडे स्टेडियमवर आम्ही प्रेक्षकांसाठी मोफत एंट्री ठेवली आहे। 4 वाजल्यापासून गेट ओपन केले जातील। 2 नंबर, 3 नंबर आणि 4 नंबर गेट प्लस युनिव्हर्सिटी गेट हे ओपन केले जातील, जेणेकरून फर्स्ट कम फर्स्ट प्रेफरन्सवर आम्ही त्यांना आतमध्ये अकोमोडेट करू शकतो। आणि जी मिरवणूक आहे ही संध्याकाळी 5 वाजल्यापासून NCPA पासून ती वानखेडे स्टेडियमवर सुरू होईल। पण मुख्यतः जर आपण बघितलं तर कोणाकोणाला इन्व्हाइट केलेलं आहे, म्हणजे इथे टीम इंडियाचं स्वागत करण्यासाठी काही VIP मंडळी पण इथे असणार आहेत? आमचे BCCIचे जे सचिव आहेत जय शहाजी ते स्वतः येणार आहेत, त्यांची पूर्ण ऑफिस बेअर टीम सगळे इकडे असतील। आणि खास करून आजचं जे अट्रॅक्शन आहे हे इंडिया टीमला स्वागत करण्यासाठी मुंबई आणि मुंबईकर येतील इकडे आणि मुंबईच्या आजूबाजू शहरांमधली लोकं येतील। आजचं अट्रॅक्शन आणि एक्सपिरियन्स करण्यासाठी आज हा जो जनसागर जो जमला आहे, आज तुम्ही गर्दी इकडे म्हणजे 3 वाजल्यात आणि गर्दी बाहेरची बघतायत, ती हा आजचा ऐतिहासिक दिवस म्हणून हा नोंद होईल। आणि मुख्यतः जर आपण बघितलं तर वानखेडे स्टेडियम आणि टीम इंडियाचं एक वेगळं नातं राहिलेलं आहे। 2011मध्ये या स्टेडियममध्ये वर्ल्ड कप जे आहे ते टीम इंडियाने जिंकलं होतं। परत एकदा हा जोश हाय आहे। आणि मुख्यतः जर आपण बघितलं तर आतमध्ये वानखेडे स्टेडियममध्ये काय काय होणार आहे जेव्हा टीम इंडिया इथे येईल, तर नेमकं कार्यक्रम कसा होणार आहे? हा कार्यक्रम मी तुम्हाला म्हणजे सजेस्ट करेन की तुम्ही हा एक्सपिरियन्स करा। आता त्या कार्यक्रमाचं स्वरूप सांगण्यापेक्षा तुम्ही एक्सपिरियन्स करून TV वर बघू शकतात किंवा जगभरात हा कार्यक्रम TV वर बघू शकतात आणि इकडे जे प्रेक्षक उपस्थित असतील हा एक्सपिरियन्स करतात। तुम्ही काही परफॉर्मन्स वगैरे असणार आहे? नाही, BCCI ॲक्च्युली इंडिया टीमला फेलिसिटेट करणार आहे। तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही एक्सपिरियन्स करा हा कार्यक्रम। बरं ठीक आहे। सध्या अजिंक्य नाईक हे आपले पत्ते उघडायला तयार नाही, त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला एक्सपिरियन्स करायची गरज आहे। मी दाखवतो, ही ती बस आहे ज्यामधनं ही विजयी परेड जी आहे ती निघणार आहे। आपण बघू शकता की पूर्ण बसला खूप सुंदररित्या अशा स्वरूपात पोस्टरनी सजवण्यात आलेलं आहे आणि खास करून ही बस आजच्या दिवसासाठी तयार करण्यात आलेली आहे, पूर्ण रॅपअप करण्यात आलेलं आहे। कमी कालावधीत जेव्हा BCCIने MCAकडे ही जबाबदारी सोपवली त्यानंतर लगेच या स्वरूपाची ही सगळी तयारी जी आहे ती करण्यात आलेली